बाहेरून यश आणि स्वप्नांनी भरलेली दिसणारी मुंबईची फिल्म इंडस्ट्री आतून अनेकदा वेदना, एकटेपणा आणि मानसिक तणावाने भरलेली असते. अशाच एका धक्कादायक घटनेने मनोरंजन विश्व हादरलं आहे. BA5 या मराठी चित्रपटातून चर्चेत आलेली मराठी अभिनेत्री आणि मॉडेल शिखा जोशी हिच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 40 वर्षीय शिखा जोशी ही मोठी अभिनेत्री होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आली होती. BA5 या चित्रपटात काम केल्यानंतर तिच्या करिअरला एक नवी दिशा मिळेल अशी तिची अपेक्षा होती. मात्र अपेक्षाप्रमाणे काम मिळाले नाही. सततची निराशा, मानसिक ताण आणि वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष यामुळे ती हळूहळू नैराश्यात गेली. 2015च्या सुरुवातीपासूनच शिखाच्या वागण्यात मोठे बदल दिसू लागले होते. ती अभिनेत्री मधु भारती हिच्या फ्लॅटमध्ये राहत होती. मृत्यूच्या 2 आठवड्या आधीपासूनच तिने स्वतःला घरातच बंद करून घेतले होते. ती बाहेर जाणे टाळत होते आणि कोणाशीही जास्त बोलत नव्हती. फ्लॅटमध्ये तिची मैत्रीण मधु भारती आणि आणखी एक मैत्रीण अनु ही उपस्थित होती. काही वेळानंतर मधु यांना झोप लागली. याच दरम्यान शिखा शांतपणे उठून बाथरूममध्ये गेली. काही वेळाने मधु यांना जाग आली तेव्हा शिखा ही कुठेही दिसली नाही. त्यांनी संपूर्ण घरात शोध घेतला. अखेर त्यांनी बाथरूमचे दार ठोठावले तेव्हा आतून शिखाचा रडण्याचा आवाज आला. "मी पूर्णपणे संपले आहे," असे शिखाने मधुला सांगितले. बाथरूमचा दार उघडण्यात आले तेव्हा समोरचे दृश्य पाहून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. संपूर्ण बाथरूम रक्ताने भरले होते. शिखाने स्वयंपाकघरातील चाकूने स्वतःच्या गळ्यावर वार केले होते. ती गंभीर अवस्थेत तडफडत होती. याचवेळी तिचा व्हिडिओ देखील बनवण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये काही लोकांचे नाव देखील तिने घेतले होते जे तिच्या मृत्यूला जबाबदार होते. यानंतर काहीच वेळात शिखाचा तडफडून मृत्यू झाला. या घटनेने मराठी विश्वासह संपूर्ण सिनेसृष्टी हादरली. तर आपल्या YN मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली. मनोरंजन विश्वातील असेच महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.